सरकारने ठरवावं की आता या दोन्ही समाजामध्ये वाद वाढवायचा का कमी करायचा। ओबीसी समाज आता अस्वस्थ झालेला आहे, सरकारला धडा शिकवण्याच्याच भूमिकेत आहे। यांचा डीएनए जो ओबीसी आहे तो आता यांचा डीएनए बदलला की काय? डीएनए बद्दल यांना कळवलं नाही का? डीएनएवर अन्याय झाले, सगळे रस्त्यावर आले ओबीसी। तुम्ही बघा, भटके विमुक्त ज्यांना आजही पालावर राहण्याची सोय नाही, गावगाड्यामध्ये त्यांना व्यवस्थेच्या बाहेर फेकलं जातं, अशा लोकांचं आरक्षण तुम्हाला पण मी म्हटलं नाही। सगळं सोडून मी कायम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असते की नाही? आमच्या महिलांवर किती ट्रोलिंग होतं। मी काही म्हणलं तर जातीवादी म्हणतात। वाचा जरा तुम्ही फेसबुक काढून, इंस्टाग्राम काढून। अरे आम्ही कसे जातीवादी? एक जर शिकलेली महिला रिझर्वेशन मधून जर एमडी डॉक्टर झाली असेल, तिला जर आपल्याला वाटत असेल की माझ्या लाखो करोडो बहिणी जर माझ्यासारखे शिकले पाहिजे, भटके मुक्तांच्या पालावर अजून पण शिक्षण नाही गेलं, त्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे, त्यांना नोकरीमध्ये समान वाटा भेटला पाहिजे। माझी पण बहीण म्हणजे भटके मुक्त पालावर राहणारी गोसावी डवरी नाथपंथी समाजाची पहिली मुलगी, तिथं गडचिरोलीमध्ये 10वी शिक्षण झालं असेल, ही किती मोठी शोकांतिक आहे। ह्याच्यासाठी जर मी महाराष्ट्रामध्ये लढत असेल तर तुमच्या काय पोटात दुखतंय? होय, आम्ही जातीवादी आहोत। जर आमच्या समाजासाठी म्हणजे फक्त धनगरांसाठी नाही, मी धनगरांमध्ये जरी जन्म घेतला असेल तर 346 जातीची जर भाषा आम्ही बोलत असू, हाकेसर असतील, सगळेजण असतील, ससानी साहेब आहेत, नवनाथ भाऊ आहेत, हे प्रत्येकाने बघितलंय। तुळजापूरमध्ये मी स्वतः विधानसभा लढवली। मी माफ करा, मी महिला आहे, थोडा जास्त वेळ का घेते, कारण आम्ही दोघी तिघीच इथे बोलणार आहोत। माऊली भाऊ चालतंय का? तुमच्या मनातलं मी बोलू इच्छिते, कारण आज महाराष्ट्र बघतोय आपल्याला की महिलांनी पुढे आलं पाहिजे। जेवढी पुरुषांची संख्या आहे तेवढ्या महिलांनी आलं पाहिजे। मराठा समाजामध्ये महिलांचं बघा तुम्ही किती मोठं नेटवर्क आहे। आपल्यातले महिला 3-4च महिला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत, त्यांना सुद्धा गलिच्छ भाषेमध्ये बोलतात। मग आपण काय हातात बांगड्या भरलोय का? आपल्या बहिणीवर बोलल्यावर राग येणार की नाही तुम्हाला? इथून पुढे जशास तसं उत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तर द्यायचंच आहे, पण समोर पण कुणावर टीका होत असेल तर आपल्या बहिणीचं, स्वतःच्या भावाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे। तुळजापूर विधानसभा लढवत असताना प्रस्थापितांच्या विरोधात ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी, मी तर राजकारणात नव्हते, समाजकारणाचा पाया माझे वडील स्वतः प्रोफेसर आहेत, सिनेट मेंबर आहेत, पीएचडी आहेत, नेट सेट आहेत, घडी 22 डॉक्टर आहेत, तरी पण मला राजकारणात का यावं लागलं? कारण त्यांनी जे भोगलंय, त्यांनी मला सांगितलं, डॉक्टर जरी झाली तरी ज्या रिझर्वेशन मधून झाली, ज्या मंडल आयोगामुळे झाली, ते मंडल आयोगाचं संरक्षण करणं हे तुझं काम आहे। म्हणून हाकेसर सुद्धा माझ्या प्रचाराला आले, सगळे ससाने आले, नवनाथ वाघमारे सगळ्यात आधी आले, त्यांचं मी अभिनंदन करते। बहिणीची जाणीव नवनाथ वाघमारेला त्यावेळेस। प्रस्थापितांनी किती आमिष दिलं तरी त्या आमिषाला बळी पडले नाही, राणा पाटलाला जशास तसं उत्तर दिलं। आज मला सांगा, तुळजापूरमध्ये जे आमदार आहेत मराठा समाजाचे, त्यांनी बोलली का ओबीसीची भाषा? बोलली का? महाराष्ट्रामध्ये किती आमदार मराठा समाजाचे आहेत, त्यांनी कधी ओबीसीच्या स्टेजवर आता ओबीसीची बाजू घेतली का? आमच्या धाराशिव जिल्ह्यातले सगळे आमदार, उद्धव ठाकरे गटाचे असतील, काँग्रेस असतील, भाजप असतील, सगळ्यांनी जाऊन जरांगीच्या पाया पडलेले आहेत। काल तुम्ही टीव्हीवर बघितलं, काल ससाने सरांनी पोस्ट शेअर केली, त्याच्यात बघितलं सगळे आमदार, सगळ्यात आधी नंबर माझ्या जिल्ह्यातल्या लोकांचा लागतो। म्हणजे आणि त्याच्या मागे मला सुद्धा निवडणुकीमध्ये ट्रोल करणारे लोक हे धनगर समाजामधले, ओबीसी समाजामधले, भटके मुक्तांमधले होते का? कारण त्यांना माहिती आहे निवडणूक आल्यावर काय तंत्र वापरायचं, आणि आरक्षणाचं तंत्र हे मराठ्यांच्या मागे पडायचं, आणि त्याच वेळेस त्यांना माहिती हे दबाव गट कशा पद्धतीने चालवतात। म्हणून तर हे तुमचे सगळेजण लढतायत ना तुमच्यासाठी, आधी राजकीय दृष्ट्या सक्षम व्हा। आता निवडणूक आल्यामुळे जरांगे पाटील इतकं सरकारला धारेवर धरतात। आता समजा आमदार व्हायचंय तुम्हाला, भटके मुक्तामधल्या गोसावी सरांना आमदार व्हायचंय सर, पण तुमचा ग्रामपंचायत सदस्यच नाही आला निवडून, तर कसं आमदार तुम्ही होणार? तुमच्या मतदारसंघामध्ये झेडपी मेंबरच जर ओबीसी मधून, तरुण तरफदार आणि ओबीसीचा बुलंद आवाज असणारी जी महिला आहे स्नेहाताई आपल्यासोबत बोलणार आहे। स्नेहाताई, तुमचं या आरक्षणाबद्दल किंवा कालचा जो हैदराबाद गेटचा जीआर आहे याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हे बघा, आज आम्ही बारामतीमध्ये खूप मोठा मोर्चा, एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे, आणि कालचा जो जीआर आपण म्हणला हैदराबाद गॅझेटचा, त्याच्यावर आम्ही आक्षेप घेतलेला आहे, आणि आम्हाला तो रद्द करा अशी एकमेव आमच्यामध्ये ठरवावं की आता या दोन्ही समाजामध्ये वाद वाढवायचा का कमी करायचा। ओबीसी समाज आता अस्वस्थ झालेला आहे, सरकारला धडा शिकवण्याच्याच भूमिकेत आहे। यांचा डीएनए जो ओबीसी आहे तो आता यांचा डीएनए बदलला की काय? डीएनए बद्दल यांना कळवलं नाही का? डीएनएवर अन्याय झाले, सगळे रस्त्यावर आले ओबीसी। तुम्ही बघा, भटके विमुक्त ज्यांना आजही पालावर राहण्याची सोय नाही, गावगाड्यामध्ये त्यांना व्यवस्थेच्या बाहेर फेकलं जातं, अशा लोकांचं आरक्षण लोकांबद्दल सरकार सुद्धा हे प्रस्थापितांचंच झालंय। आधीचं सरकार, पवारांचं सरकार जेव्हा प्रस्थापितांचं होतं म्हणून धनगरांनी ह्या सरकारला मतदान दिलं, तर हे तर सरकार त्यांच्यापेक्षा बाद निघालं।
म्हणजे धनगरांची भावना कायम ओबीसींबद्दलची जी भावना या सरकारबद्दल आधी जशी होती तशी आता राहिली नाही. त्यामुळं आम्हाला या सरकारचा जाहीर निषेध करायचा आहे आणि आमचं आरक्षण सुरक्षित राहावं अशी परत मागणी करतो. कारण आमचा या फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. अजून पण जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विश्वास आहे. जर जी आर नाही रद्द झाला तर मग ओबीसी तुमची खुर्ची पलटी गेल्याशिवाय राहणार नाही. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझा. ज्या 58 लाख नोंदी सरकारने वाटलेल्या आहेत सिंध समितीच्या अंतर्गत, तर ह्या ज्या 58 लाख नोंदी सापडल्या तर काही खाडाखोड केल्याचे देखील फोटो काही व्हायरल झाले होते. याच्यावर तुमचं मत काय? त्या नोंदी पहा. कसं आहे, तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याकडे जा, सगळे मोस्ट ऑफ अधिकारी 80% मराठा समाजाचेच आहेत. त्यांनी काय केलं आहे बऱ्यापैकी कुणबी निळ्या शाईची पेन असते त्याच्याने लिहून कुणबी सर्टिफिकेट वाटलेलं आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि घेणाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी काल तसं सांगितलं पण आहे. ते तज्ज्ञ वकील आहेत. सगळ्यांची अशी भावना असताना सरकारने एक तरी कारवाई केली आहे का? त्यामुळे हे सरसकट काय म्हणतात, हे प्रस्थापितांचं राज्य आणि त्यांना सगळं रान मोकळं आहे. आता 58 लाख कुणबी तुम्ही म्हणताय, तसं मोजायला गेलं तर सगळे 2 ते 3 करोड मराठी ऑलरेडी कुणबीमध्ये घुसलेले आहेत. मग आमचं आरक्षण राहिलंय कुठे? मग आता आहे हैदराबाद नोंदीनुसार तर आमचं ओबीसी सोबत SC STचं पण आरक्षण गेलं आहे, अशी आमची भावना आहे. धन्यवाद ताई. अजून काही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, ते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मी बीड जिल्ह्यामधून या मेळाव्यासाठी आलेलो आहे. तर आमचा विषय असा आहे की एक कुसुमाग्रजांची जी कविता आहे की भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. आमचे जे 58 लाख नोंदी या कुणबींच्या शोधलेल्या आहेत किंवा सापडलेल्या आहेत किंवा बोगस कुणबी नोंदी या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणून अशी अवस्था आली की भिंत खचली. आमची तीही अवस्था गेली. काल जो GR निघाला त्या GRमध्ये पहिले पात्र हा शब्द लिहिला होता की पात्र मराठा समाजांना तुम्ही कुणबी सर्टिफिकेट इश्यू करावेत. त्याच्यानंतर दबावाला बळी पडून या सरकारने पात्र हा शब्दही त्या GRमधनं काढलेला आहे. आणि पहिले सगळे सोयरे असा पहिल्या याच्या आधीच्या ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी एक GR काढला होता त्यावेळेस सगळे सोयरे हा शब्द होता, पण तो रद्द करून आता नव्याने कुळातील ऑब्लिक नातेवाईकातील, नातेवाईक म्हणजे कोण याचा उल्लेख नाही. ते बायकोच्याकडून आलेलं म्हणजे आईच्या साईडनं आलेले नातेवाईक असतील की वडिलांच्या साईडनं आलेले नातेवाईक असतील याचा काहीही उल्लेख नाही. जेणेकरून या GRने जे ओबीसीचं उरलेलं जे अस्तित्व होतं, जे आरक्षणाचं जे अस्तित्व टिकलेलं होतं ते पूर्णपणे मोडीत निघलेलं आहे. आणि जर आपण बघायला गेलं, जर एवढा मोठा समूह जे 6 कोटी 5 कोटी हे म्हणतात, एवढा मोठा समूह जर पूर्णपणे आरक्षणामध्ये घुसणार असेल तर मग उरलं काय? आरक्षणाच्या बाहेर राहिलं काय? EWSमध्ये आपण बघतो ओबीसीच्या पण खाली EWSची जी मार्क आहेत, जे पर्सेंटेज आहेत ते जात आहेत. त्याच्यामुळे काय झालं आहे की ओबीसीचं पूर्णपणे आरक्षणच बरबाद झालेलं आहे. या ठिकाणी ओबीसीला काहीही अस्तित्व उरलेलं नाही आहे. म्हणून सरकारकडे ही विनंती आहे की आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता हा काल जो काढलेला GR आहे तो रद्द करावा आणि आरक्षण पूर्ववत करावं. धन्यवाद.